महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून लाडकी बहीण योजना सुरू झाली। सुरुवातीला या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींपैकी 65% अधिक महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरल्यात। त्यामुळे गेल्या 1.5 वर्षात सामान्यांच्या कराचे कोट्यवधी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्याचं स्पष्ट झालंय। हा पैसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून वसूल करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। तर अंबादास दानवेंनी आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। मात्र 14,000 पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। हे बेकायदेशीर पैसे जर सरकार परत घेणार नसेल सरकारच्या तिजोरीत, तर ज्यांच्या सहीने हे आदेश निघाले त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे। जे काय खात्यात पैसे गेलेत तुमच्या चुकीमुळे गेलेत, कृपा करून त्यांना कुणी त्या ठिकाणी अडचणीत आणून त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका। महाराष्ट्रातील 81 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांनी उचल खाल्ली आहे। या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या 81 लाखांमध्ये 14,000 पुरुषही आहेत आणि या अपात्र पुरुषांना अपात्र महिलांच्या तुलनेत मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। योजनेतल्या घुसखोर पुरुषांना मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर नक्कीच घाम फुटणार आहे। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। सरकारनं आता कठोर पावलं उचलली असली तरी काही काळासाठी तब्बल 81 लाख अपात्र लाभार्थ्यांसाठी तिजोरी रिकामी झाली हे नाकारता येणार नाही। या 81 लाख अपात्रांसाठी महिन्याकाठी जवळपास 1200 कोटी रुपये वाया गेले आहेत। म्हणजेच काही महिन्यांसाठी त्यांनी लाभ घेतला हे गृहीत धरल्यास किमान 12 ते 15,000 कोटींचा सरकारला फटका बसलाय। तर योजनेतून 81 लाख लाभार्थी नेमके कुठल्या कारणामुळे बाहेर पडले यावरही एक नजर टाकूया। यापैकी 14,000 हे महिलांच्या योजनेत अर्ज करणारे पुरुष आहेत। 74,000 21 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिला आहेत। 2 लाख लाभार्थी 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला आहेत। तर 2 लाख अपात्र महिला या 4 चाकी वाहन असणार आहेत। 4.5 लाख अपात्र महिलांच्या घरातील एक सदस्य सरकारी नोकरीत आहे। तर 10 लाख अपात्र महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक होतं आणि उरलेल्या 62 लाख अपात्र महिला या केवायसी न केलेल्या आहेत। या आकडेवारीनुसार 80 लाखांपैकी तब्बल 62 लाख महिला केवायसी न केल्यामुळे अपात्र ठरल्या। पण या महिलांनी केवायसी न करण्यामागे काय कारण आहेत असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय? तुम्हीच ऐका। ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। एवढ्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून याची वसुली करण्याची मागणी केली आहे। बेकायदेशीर पैशाचा वाटप झाला असेल, बेकायदेशीरपणे, तो सरकारी पैशाचा अपहार आहे आणि हे बेकायदेशीर पैसे जर सरकार परत घेणार नसेल सरकारच्या तिजोरीत, तर ज्यांच्या सहीने हे आदेश निघाले त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे। मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, अजित पवार नाही आहेत, त्यांच्या पक्षाची, या तिन्ही पक्षाची संपत्ती जप्त करून अपात्र लाभार्थींना दिलेल्या पैशाचं वसुली व्हायला पाहिजे। तर भाजपनं राऊतांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पलटवार केलाय।
संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे. लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं. संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत. याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत. लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी 2,47,00,000 लाभार्थी एकूण होते. मात्र हीच आकडेवारी मार्च 2026ला पाहिली तर 1,66,00,000 याच्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास 67% लाभार्थी जे आहे ते या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचं ताण तर कमी होणारच आहे, मात्र वर्षाकाठी 12 ते 14,000 कोटीचा खर्चही वाचणार आहे. हळूहळू या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत अंबादास दानवेंनी थेट मंत्री आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्ती लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करता त्यांना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात. तर अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करू नका असं म्हणत रोहित पवारांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. ही जी नावं आहेत ती घाई गडबडीने आम्ही भरली होती. 10,000 पुरुष आहेत आणि इतर कुठंतरी ज्यांच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनासुद्धा आम्ही तिथं पैसे दिले. हा आकडा कितीचा आहे? 90 लाखाचा आकडा आहे. हा वाढत जाणार आहे. 91 लाख महिलांना जे काय खात्यात पैसे गेलेत त्याला कृपा करून, तुमच्या चुकीमुळे गेलेले कृपा करून त्यांना कुणीही त्या ठिकाणी अडचणीत आणून, त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका. तर या योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींच्या आशा जागृत ठेवण्याचा प्रयत्न बावनकुळेंनी केला. नाही, असं काही चुकीचं आहे. कोणी काय बोललं मला माहिती नाही. काही राजकीय फायद्याची नाही आहे. मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे. काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला. जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे. एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं. योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून वसुली न करता केवळ पुरुषांकडून वसुली करण्याच्या सरकारी धोरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्या 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून मात्र ही रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याचं नेमकं कारण असं की ही योजना महिलांच्यासाठी होती आणि महिलांच्यासाठी असलेल्या योजनांचा पुरुषांनी लाभ घेणं याचा अर्थ ती सरकारची फसवणूक होती. त्यामुळं सरकारची फसवणूक करणाऱ्या या लोकांच्याकडून रक्कम वसूल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो योग्य म्हणावा लागेल. कोणत्याही योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर पडणं हे राज्याच्या आर्थिक शिस्तीसाठी आवश्यकच आहे. मात्र या शिस्तीचं पालन योजनेची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच होणं आवश्यक होतं. पण निवडणुका तोंडावर असल्यानं ते करण्यासाठी सरकारला वेळ मिळाला नसावा. त्यामुळे सरकारी तिजोरीतून गेलेल्या जनतेच्या कोट्यवधी रुपयांची जबाबदारी आता कोण घेणार हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.